देशव्यापी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। आणि सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। खानदेशात केळी कलिंगड दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांना मोठा फटका। कलिंगड खरेदी 4 ते 7 रुपये किलोने झाल्याने मोठा फटका। डीजेचा मोठा आवाज बेतला जीवावरती। सनीनगर येथील शेतकरी महिलेचा मृत्यू, मुलाचा आरोप। परिसरात नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आवाजाबाद केले दुर्लक्ष। 3 एकर कांदा पिकावरती फिरवला नांगर, बाजारभाव कोसळल्याने दहानुरीसह धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरकारवरती तीव्र असा संताप। पुन्हा अवकाळीचे सावट, आठवडाभर पावसाचा महाराष्ट्रामध्ये थेट इशारा। 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची महाराष्ट्रामध्ये शक्यता। देशाच्या हवाई संरक्षणासाठी रशियन पॉवर तब्बल 2.38 लाख कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची आज मंजुरी। गावातील गॅस टंचाईवरती केरोसिनची फुंकर, शिधापत्रिकेवरती 3 लिटरचा रिलीफ। आखाती युद्धाची झळ पोचली गावातील चुलीपर्यंत, महाराष्ट्रात मिळणार केरोसिन। जमीन घोटाळ्यातील दोषी महसूल अधिकाऱ्यांना सक्तीची रजा। खूप मोठा घोटाळा असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं अखेर स्पष्ट। तेल कंपन्यांच्या फायद्यासाठी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये अखेर कपात। 10 रुपयांची मिळाली कपात, केंद्र शासनाचा सगळ्यात मोठा जनतेला फायदा। देशात लॉकडाऊन लागणार नाही, तयारी भक्कम ठेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना थेट सूचना जाहीर। सरकारने ठाण्याच्या विकासासाठी दिलेला 3,000 कोटींचा निधी कुठे गेला? शिवसेना उद्धव ठाकरेंचे नगरसेवक ठाण्यामध्ये अतिशय आक्रमक। लाईट बिल आता कमी होणार, वीज दरामध्ये मोठी कपात। उद्योजकांना आणि शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठा सरकारचा दिलासा समोर। भाव घसरल्याने केळीची 4,000 झाडे कापून जनावरांपुढे टाकली। डोंगरकडा येथील केळी उत्पादक अडचणीमध्ये कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। वारे जनगणनेचे मे मध्ये सुरू होणार गृह जनगणना। 14 मे ते 14 जून पर्यंत गृहगणना। यंदा गुरुजींना शाळाच। शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी 12.15 कोटींचा निधी मंजूर। धान्याऐवजी पैसे मिळणार, प्रति लाभार्थी 170 रुपयांचा लाभ। लवकरच खात्यात जमा होऊन पैसे। खरात याच्या विरोधात 100हून अधिक तक्रारी। SITची हेल्पलाईन अखेर जारी। लेखी तक्रारीसाठी प्रतिसाद अल्प, लेखी तक्रारीसाठी केला आहे आग्रह। हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यांनी FRPचे 185 कोटी रुपये थकविले। शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार यांचा थेट घणाघाती आरोप। लाईट बिल आता होणार कमी, शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मिळणार फडणवीस यांच्याकडून दिलासा। महावितरणचा निर्णय। खतांच्या किमतीमुळे बळीराजाचा शेणखताकडे कल, भावही वाढले। हस्तपाक पोखरीत लगबग, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण झालं कमी। आता होणार शेणखत वापर। विवाहित पुरुषाने प्रौढ महिलेबरोबर लिव्ह इन मध्ये राहणं गुन्हा नाही, कोर्टाची माहिती। नैतिकता आणि कायदा वेगळा ठेवा, असा दिला ऐतिहासिक निकाल। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। जनावरे मृत झाली असल्यास वाढी दराने मिळणार मदत। राज्य सरकारकडून विशेष मदतीचे पॅकेज जाहीर। पात्रतेचे निकष आता सुलभ होणार, सरकारची माहिती।